नमस्कार, मी पूनम, वन ऑफ द फायनान्शियल ॲडवायझर. मित्रांनो, तुम्हीही दरवर्षी ITR दाखल करत असाल तर तुमच्याकडे जुनी कर प्रणाली आणि नवीन कर प्रणालीची जी सविस्तर माहिती आहे ती असायलाच हवी. जर तुम्ही पहिल्यांदाच इन्कम टॅक्स रिटर्न भरणार असाल तर ते तुमच्यासाठी अधिक उपयुक्त असणार आहे. सो मित्रांनो, खरं तर मालिका निवडण्यासाठी जुन्या आणि नव्या कर प्रणालीबाबत अजूनही अनेक जण संभ्रमात आहेत. एप्रिल 2023 मध्ये मंत्रालयाने नवीन कर प्रणाली लागू केली होती. तर आजच्या व्हिडिओमधून आपण हेच पाहणार आहोत की जुनी टॅक्स प्रणाली विरुद्ध नवी टॅक्स प्रणाली म्हणजे दोन्हीपैकी नोकरदारांचा सर्वाधिक फायदा कुठे होणार आहे, किंवा जुनी टॅक्स कर प्रणाली आणि नवीन टॅक्स कर प्रणाली यांच्यामध्ये फरक नक्की काय आहे. सो मित्रांनो, तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, शेजारील बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, म्हणजे असेच नवनवीन अपडेट किंवा फायनान्शियल नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील. तर मित्रांनो, सर्वात पहिलं आपण पाहूया तो म्हणजे हायर लिव्ह एन्केशमेंट सुविधा. ही एक कर प्रणालीतील एक ऑप्शन आहे किंवा एक पॉईंट आहे, तो तुम्हाला निवडावा लागतो. सो मित्रांनो, सरकारकडून 2023-24च्या अर्थसंकल्पात जास्तीत जास्त लोकांना याचा पर्याय निवडण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी नवीन कर प्रणालीचा काही बदल करण्यात आले आहेत. सो मित्रांनो, या बदलांमध्ये सुलभ कर स्लॅबची सुविधा, तसेच उच्च कर सवलत मर्यादा, तसेच स्टँडर्ड डिडक्शन, तसेच फॅमिली पेन्शन डिडक्शन आणि उच्च रजा रोखण्यासाठी सुविधा समाविष्ट होती. सो मित्रांनो, अर्थ मंत्रालयाने नव्या कर प्रणालीत बदल केल्यानंतरही सरकारने जुनी कर प्रणाली रद्द केली नाही, तर जुनी कर प्रणाली कोणताही बदल न करता सुरूच आहे. याचं महत्त्वाचं कारण आहे तेही आपण पुढे पाहणार आहोत. सो मित्रांनो, ITR भरताना करदात्यांना ITR नवीन आणि जुन्या अशा दोन्ही कर प्रणालीपैकी कोणताही एक निवडण्याचा पर्याय हा देण्यात आला होता. बहुतांश करदाते अजूनही जुनी कर प्रणाली निवडतात, मात्र नव्या आणि जुन्या कर प्रणालीबाबत अनेक जण संभ्रमात आहेत. सो मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे कर प्रणालीची निवड ही आपण केलेल्या दाव्यांवर आणि सवलतींवर अवलंबून असते. तर यानंतर पाहूया जुनी टॅक्स प्रणाली कोणासाठी सर्वोत्तम आहे. सर्वात महत्त्वाचा आपला पॉईंट आजच्या व्हिडिओचा, जुनी कर प्रणाली कोणासाठी महत्त्वाची आहे आणि नवीन कर प्रणाली ही कोणासाठी महत्त्वाची आहे. त्यातील पहिला मुद्दा पाहूया, जुनी कर प्रणाली कोणासाठी महत्त्वाची किंवा सर्वोत्तम ठरणार आहे. जर फ्रेंड्स तुम्ही टॅक्स सेव्हिंग स्कीममध्ये गुंतवणूक करत असाल तर जुनी कर प्रणाली तुमच्यासाठी चांगली आहे. पण जर तुम्ही कोणत्याही प्रकारच्या टॅक्स सेव्हिंग स्कीममध्ये गुंतवणूक केली नाही तर अशा लोकांसाठी नवी कर प्रणाली चांगली ठरू शकते. नव्या कर प्रणालीनुसार करदात्यांसाठी कराचे दर हे जुन्या व्यवस्थेच्या तुलनात्मक आहेत. मित्रांनो, नव्या कर प्रणालीनुसार कोणत्याही करदात्याला कलम 80C, 80D व HRA आदींच्या आधारे सवलत मिळणार नाही. सो मित्रांनो, यावरून तुम्हाला समजले असेल की जुनी टॅक्स प्रणाली कोणासाठी सर्वोत्तम ठरणार आहे. मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे जुनी टॅक्स प्रणाली ही सेव्हिंग स्कीममध्ये ज्यांनी गुंतवणूक केली आहे किंवा जे गुंतवणूक करत असाल तर जुनी कर प्रणाली ही तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ही ठरणार आहे. यानंतर पाहूयात नवीन कर प्रणाली ही कोणासाठी सर्वोत्तम ठरणार आहे. फ्रेंड्स, सामान्यतः जो कोणी उच्च कर स्लॅबमध्ये येतो आणि मर्यादित वजावट आणि सवलतीचा फायदा घेतो तो नवीन कर प्रणालीचा पर्याय निवडणे पसंत करतो. पण PF असेल, PPF असेल, इक्विटी लिंक असेल, तसेच ELSS आदी टॅक्स सेव्हिंग स्कीम खरेदी करायची असतील तर जुनी कर प्रणाली अधिक फायदेशीर ठरू शकते. सो मित्रांनो, तुम्हाला समजलंच असेल की नवीन कर प्रणाली कोणासाठी सर्वोत्तम आहे. मेन महत्त्वाचं म्हणजे नवीन कर प्रणाली ही जो कोणी उच्च कर स्लॅबमध्ये येतो आणि मर्यादित वजावट आणि सवलतीचा फायदा घेतो याच्यासाठी नवीन कर प्रणाली ही खूप महत्त्वाची आहे. तर तुम्हाला दोन्ही मुद्दे समजलेच असेल. आपल्या व्हिडिओचे मेन मुद्दे आहेत की नवीन कर प्रणाली
सर्वोत्तम कोणासाठी आहे आणि जुनी कर प्रणाली सर्वोत्तम कोणासाठी आहे। तर आता यानंतर महत्त्वाचा मुद्द्याकडे वळूया, तो म्हणजे जुनी विरुद्ध नवीन टॅक्स प्रणाली किंवा त्यालाच कर प्रणाली असेही म्हटले जाते। तर पाहूया जुनी विरुद्ध नवीन टॅक्स प्रणाली म्हणजे या दोन्हीतला फरक काय असणार आहे। सो फ्रेंड्स, केंद्र सरकारने 1 फेब्रुवारी 2023 रोजी सादर केलेल्या अर्थसंकल्पात नव्या कर प्रणालीला प्रोत्साहन देण्यासाठी आकर्षण करण्यात आले होते। सो फ्रेंड्स, यामध्ये स्टँडर्ड डिडक्शनची भेट सरकारकडून देण्यात आली। याशिवाय कर सवलतीच्या मर्यादेत 2 लाख रुपयांची वाढ करण्यात आली आहे। सो मात्र जुन्या कर प्रणालीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही। आता जर तुमचा प्रश्न असा आहे की दोघांपैकी कोणता चांगला आहे, तर सोपं उत्तर म्हणजे जुन्या कर पद्धतीनुसार 80C पासून इन्कम टॅक्सच्या वेगवेगळ्या तरतुदीनुसार गुंतवणूक करण्यासाठी सूट आहे। तर तुम्ही वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करत असाल तर जुनी कर प्रणाली तुमच्यासाठी अधिक फायदेशीर ठरणार आहे। पण जर तुम्ही गुंतवणूक करत नसाल तर नवी कर प्रणाली तुमच्यासाठी ही खूप महत्त्वाची ठरणार आहे। सो मित्रांनो, तुम्हाला महत्त्वाचा पॉईंट समजला असेल की जुनी कर प्रणाली विरुद्ध नवीन कर प्रणाली काय आहे। या व्हिडिओतून तुम्हाला एक समजले असेल की तुम्हाला कोणती कर प्रणाली ही इन्कम टॅक्स रिटर्न बनवताना निवडायची आहे। सो मित्रांनो, तुम्ही जुनी विरुद्ध नवीन कर प्रणालीबाबत अजूनही संभ्रमात असाल तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आणि तुमचेही फ्रेंड्स कोण असेल तर जास्तीत जास्त ठिकाणी हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की। भेटूयात पुढच्या नवीन फायनान्शियल अपडेटसोबत। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, स्टे हॅप्पी अँड हेल्दी।